जे जे असेल त्यांना विनंती करतो की त्या बाजूच्या साईडला जे चेअर्स आहेत त्या समोर आणायचे आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी ही नवीन संकल्पना अंमलात आणली होती. त्याचं गत वर्षी देखील पहिलं वर्ष आपण पाहिला यशस्वीरित्या पार पडल्याच्या नंतर आपण दुसऱ्या पर्वामध्ये सुरुवात केली आणि या स्पर्धेला देखील भरभरून आपल्याला प्रतिसाद मिळाला आहे. आणि या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस ग्रँड फिनाले मुकाबला अंतिम सामना फायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. जे दोन संघ एकमेकांसोबत भिडत होते, एका बाजूने मध्ये सरांचा खुशी स्ट्रायकर संघ आणि दुसरीकडे शेख सरदार सरांचा न्यू युवा शक्ती हा संघ. या दोन संघादरम्यान फायनलचा मुकाबला झाला. प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करत खुशी स्ट्रायकर संघाने निर्धारित 20 षटकामध्ये 8 गडी बाद 146 धावा लावल्यात. त्याचा पाठलाग करत असताना शेख सरदार सरांचा संघ इथे मात्र एकतर्फी विजय म्हणता येईल, कारण शेख सरदार सरांची ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आजच्या सामन्यात नव्हे तर पूर्ण टोटल सामन्यामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्या फलंदाजीच्या बळावर न्यू युवा शक्ती या संघाने विजय नोंदविला गेलाय. प्रथम त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. मी पुन्हा एकदा विनंती करतो की मैदानाच्या आतमध्ये असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर येऊन बसायचं. प्रथमतः आपल्यासोबत मान्यवर जुळले गेलेत. थोडक्यात काही मिनिटांमध्येच मान्यवराचा सत्कार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच बक्षीस वितरणाचा सोहळा. मी आपल्या नांदेड जिल्ह्यातील ॲडिशनल SP दबंग अधिकारी श्री सूरज गुरव सर यांचं देखील मैदानावरती आगमन झाले. मी कमिटीच्या वतीने आयोजन कमिटीचे मुंडे सरांना विनंती करतो की सरांचं स्वागत करायचंय. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती आहे की आपण समोर या सर्वजण. टाळ्या वाजल्या पाहिजेत. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर हंबर्डे सर यांचा देखील सत्कार केला जाईल. मी सोपन थलंगे सरांना विनंती करतो की सरांचं स्वागत करायचं. यानंतर आणखी एक आपल्यासोबत जोडले गेले मान्यवर शिवलाड सर यांचं देखील स्वागत केलं जाईल. शिवलाड सरांचं स्वागत करण्यासाठी मी काळे सरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचंय. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून सामन्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत केलं जाते आणि नक्कीच हे त्यांचं उपस्थिती आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. कारण जर पाहिले गेले तर या स्पर्धेकडे जर पाहिले गेले तर ही स्पर्धा नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी स्थापन केली. आगळी वेगळी संकल्पना महाराष्ट्रात जर पाहिले गेले तर मला वाटतं पहिल्यांदा ही स्पर्धा अंमलात आणली गेली, संकल्पना अंमलात आणली गेली आणि आपण पाहतोय या स्पर्धेचं सेकंड सीझन म्हणजे पर्व दुसरं यशस्वीरित्या पार पाडले गेले. आणखी एक स्पर्धा आपल्याला काही वेळातच मुंडे सरांनी ज्या प्रकारे जाहीर केली गेली म्हणजे पूर्ण मराठवाडा विभागातील आठ डिपार्टमेंट मधल्या 8 संघाचा सहभाग असणारी DCL ही स्पर्धा आपल्याला काही वेळेतच मैदानावरती पाहायला मिळणार नाही. मी त्या स्पर्धेसाठी देखील सरांचं खूप कौतुक करतो, त्यांच्यासाठी नक्की टाळ्या वाजल्या पाहिजे. कारण आणखी एक संकल्पना आपल्या समोर येणाऱ्या खेळाडूसाठी शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यासाठी. जास्त वेळ न घेता आपण जाऊया पारितोषिकाकडे. आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाऊया.
तत्पूर्वी बक्षीस वितरण समारंभापूर्वी या ठिकाणी एक आयोजन कमिटीतर्फे माझं एक दायित्व बनते, आमच्या कमिटीचं एक दायित्व बनते की ज्यांनी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला जे मदत केलेली आहे स्पॉन्सरशिप देऊन त्यांचाही या ठिकाणी गुणगौरव झालं पाहिजे. यासाठी आम्ही त्यांचा या ठिकाणी त्यांना एक सन्मानचिन्ह देऊन आम्ही गौरव इच्छितो. आलेले अतिथी आपले जे अतिथी आहेत त्यांच्या हस्ते हा गौरव त्यांचा होईल. त्यामध्ये सर्वात प्रथम मी आपल्याला या या सीझनसाठी फर्स्ट प्राइज देऊन जे आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे असे जे श्री सचिनजी शिवलाड सर यांचं या ठिकाणी मी सरांच्या हस्ते यांचं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण गौरव करू. हां, त्यानंतर डॉक्टर प्रमोल हंबर्डे सर यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच सिरीज या आपल्याला ह्याने दिलेला आहे. त्यांचाही या ठिकाणी आपण एका ठिकाणी सत्कार करू. मी नंदू पाटील मिताली क्रिकेट अकॅडमी श्री नंदू पाटील सर आपण कृपया स्टेजकडे यावं. आपलाही या ठिकाणी सत्कार होईल. गिरी क्लासेसच्या वतीने या ठिकाणी कोणी आला असेल तर प्लीज संपर्क साधा. गिरी क्लासेसच्या संदर्भात नाही. गोदावरी मिक्स मास्टर सचिन सर कृपया. नेक्स्ट सर. आरसीसी क्लासेसने सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सरशिप देऊन मदत केलेली आहे. यांच्यातर्फे कोणी हां शुभम क्रिकेट अकॅडमी शुभम सर कृपया या. शुभम लोहार सर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. धन्यवाद सर की आपण आपलं या ठिकाणी आमच्या ह्या सीझन 2 साठी आपण सहकार्य केल्याबद्दल आमची कमिटी एम्प्लॉय प्रीमियर लीग आपलं आभार व्यक्त करते. नाही राहू द्या. हां बलवंत मस्के सरांतर्फे या ठिकाणी कोणी येईल का? स्वराज बॉईज हॉस्टेल. हां स्वराज बॉईज हॉस्टेल सरांच्या वैभव सरांना मी विनंती करतो की त्यांनी पण स्टेजवर यावं आणि आपलं ट्रॉफी स्वीकारावं. साई इडली सेंटर तर्फे कोणी आले? साई इडली सेंटर कृपया लवकर यावं. थोडस वेळेची मर्यादा आहे. हां मुंडे ब्रदर्स हां मी डॅनी सरांनाच विनंती करतो की त्यांनी ती आपली ट्रॉफी स्वीकारी. आपण केलेलं आमच्या कमिटीसाठी केलेलं योगदान अमूल्य आहे सर. कृपया जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच ज्या प्रकारे मुंडे सरांचं स्वागत केलं जाते नक्कीच जोरात टाळ्या हो जाऊ द्या. आणि यानंतर सोपान थलंगे सर सर्वांचं स्वागत व्हायला सोपान थलंगे सरांचं देखील होईल. मी विनंती करतो मान्यवरांना. सोपान थलंगे सर यांनी सेकंड प्राइज आपल्या एम्प्लॉईज प्रीमियर लीग सीझन 2 साठी दिलेला आहे. तरी त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माननीय श्री गुरु साहेब यांच्याकडून सत्कार स्वीकारावा. कोण राहिले का अजून? बालाजी मुंडे सर आलेत का? आलेत? त्यांच्यातर्फे कोणी असेल तर येऊ शकता. बालाजी मुंडे सर. हां चला बालाजी मुंडे सर. हां दे बालाजी. चला
जर स्पॉन्सर झाले असतील तर आपण बक्षीस वितरणासाठी त्या मंचावर जाऊ सर आपण. नाही सॉरी, एक मिनिट चुकलं, सॉरी हां सर. आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. सर एकंदरीत जर सांगायचं झालं तर ही स्पर्धा EPL एम्प्लॉईज प्रीमियर लीग गतवर्षी देखील खेळवली गेली होती. या स्पर्धेचं सेकंड सीझन आपल्याला पाहायला मिळते, यशस्वीरित्या पूर्ण झाले. जिंकलेला संघ जर पाहायला गेले तर न्यू युवा शक्ती या संघाने या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ बनलाय. आणि ज्या प्रकारची स्पर्धा होती त्याबद्दल सर तुमचं मनोगत. चला सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पहिली गोष्ट आदरणीय गळदर सर, काळे सर, त्याचबरोबर मुंडे सर, सर्व या क्रिकेट मॅचसाठी धडपडणारे सर्व आपण कार्यकर्तेसुद्धा म्हणू आणि सर्व खेळाडू. खरं तर क्रिकेट मलाच आवडत नाही, मात्र माझ्या नशिबी मला नेहमी असा योग येतो की मला बक्षीस किंवा उद्घाटनाला मलासुद्धा संधी मिळते. आणि तर मात्र क्रिकेट खूप खेळ चांगला आहे, एक मनोरंजनात्मक आहे. यातून बऱ्याच लोकांचे करिअर्स झालेले आहेत. मी अनेक अधिकारी पाहिले की त्यांच्या मुलांचे करिअर चांगली झालेले आहेत. मात्र यासोबत आता आम्ही आमचे पोलीस ऑफिसर मी खूप पाहतोय, पोलीस कर्मचारी पाहतोय. एक चांगल्या पद्धतीने एक स्वतःला मेंटेन करणं आणि त्याचबरोबर एक मनोरंजन. आपल्याकडं खेळाकडं खऱ्या अर्थानं पहिल्यांदा फिटनेस, मनोरंजन आणि त्यानंतर जे काय असेल ते पाहायला चालू करायला पाहिजे. आणि ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिसते. आदरणीय गळदर साहेब माझे जवळचे मित्र आहेत, काळेसाहेब जवळचे मित्र आहेत. काळेसाहेब माझ्यासोबत रनिंगला येतात, मात्र हा माणूस नेहमीच क्रिकेटच्या नादाला असतो. आणि मी नेहमी म्हणतो की अरे बाबा माझ्यासोबत सायकलिंगला चल, आपण रनिंगला जाऊ. मात्र गळदर साहेब ते टाळतात. मात्र ते ज्या पद्धतीने चांगलं आयोजन करतात, किमान रनिंग करून, स्विमिंग करून किंवा सायकलिंग करून एक स्वानंद मिळतो, वैयक्तिक आनंद मिळतो. मात्र या निमित्तानं तुम्ही अनेक लोकांना आनंद देतात. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं प्रशासकीय अधिकारी आणि डिपार्टमेंट याच्या अनुषंगानं जे काही क्रिकेट मॅच घेतलेलं आहे याबद्दल खरंच आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आदरणीय IG साहेबसुद्धा या टीममध्ये होते, हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. सरांनाही क्रिकेट खूप आवडतं, व्हॉलीबॉल खूप आवडतं. एक सांघिक भावना याच्यातून तयार होते. आणि एक तुम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. बक्षीससुद्धा चांगली ठेवलेली आहेत. आज पेपर्सला पण एक फोटोग्राफर यांचे युनियनची एक क्रिकेट स्पर्धा मी त्या ठिकाणी गेलो होतो. तर एकंदरीत सर्व एकदम खूप छान आहे. आपल्या सर्वांना भविष्यात आपल्या जे डोक्यात काही प्लॅन आहेत मराठवाड्यामधील अधिकारी वगैरे, तर एक खूप चांगली ती स्पर्धा होईल. मला वाटतं याच्यामध्ये थोडा वेळ आपण काही नाईट अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन केलं तर त्याला अजून जरा प्रसिद्धी वगैरे मिळेल असं मला वाटतं. शेवटी तो तुमचा निर्णय असेल. मला या ठिकाणी बोलवलं, माझं या ठिकाणी आपण अभिनंदन केलं, सत्कार केला, याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सर, थँक्यू, धन्यवाद. सर मुंडे सर, ठीक आहे, थँक्यू. यानंतर जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे. सर्वांना विनंती असेल की समोर यायचंय. कोणाचं असेल ते वॉलेट घ्यायचंय. ब्लॅक कलरचं वॉलेट आहे.
देतील आपल्यासोबत मान्यवर देखील जुळले गेलेले आहेत. या स्पर्धेतील बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट चं पारितोषिक करते आहेत साई इडली सेंटर यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. बेस्ट बॉलर या स्पर्धेतील मी विनंती करतो, गेस करते का कोणी असेल? यस, नो डाऊट, विजय मंडले. विजय मंडलेसाठी एकदा टाळ्या वाजवू द्या. विजय मंडले समोर यायचंय, स्टेजवरती यायचंय. विजय मंडले या स्पर्धेतील बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने तब्बल 6 इनिंग मध्ये 5.30च्या इकॉनॉमीने तब्बल 13 विकेट्स मिळवल्यात. विजय मंडले. यानंतर फिल्डर, यानंतर बेस्ट क्षेत्ररक्षक म्हणजे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्याचं पारितोषिक जाते, पारितोषिक करते तर मुंडे सर, डॅनी मुंडे सर, ज्ञानेश्वर मुंडे सर यांच्याकडून ते पारितोषिक असणार. आणि पारितोषिक जाते येस संदीप शिंदे सर. संदीप शिंदे सर, संदीप शिंदे सर जिथं कुठं असतील त्यांना विनंती करतो की या स्पर्धेतील ज्यांना साऊथ आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स म्हणावं लागेल, संदीप शिंदे सर, तब्बल 4 मॅचेस मध्ये 6 गडी त्यांनी डिसमिसल केलेत. संदीप शिंदे सर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर बेस्ट बॅट्समन पुरस्कार देण्यासाठी मी शुभम क्रिकेट अकॅडमी नांदेड यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, तर ते खूप नाव चर्चेत राहणार आहे. ते बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज शेख सरदार. शेख सरदार टायगर, शेख सरदार टायगर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांचं नाव समोर जाते. या खेळाडूने आपल्या फलंदाजीच्या बळावर या संघाला चॅम्पियन बनवलं. ते खेळाडू आपण टायगरला पाहतोय. आणि यानंतर आजच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, आजच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच काही डाऊट नाही, पुन्हा एकदा मी शेख सरदार यांना विनंती करतो. बडे मॅच का बडा प्लेयर टायगर शेख सरदार, ज्यांनी फलंदाजी केली या सरदार, त्यांचं नाव म्हणजे शेख सरदार. नंदू सर या, अरे सांगायचंच राहिलं. शेख सरदारना ते पारितोषिक देते. ते पारितोषिक करते आहेत मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर प्रशिक्षक नंदकुमार कृष्णुरे पाटील यांच्याकडून ते पारितोषिक आहे. मिताली क्रिकेट अकॅडमी शेख सरदार आपल्या फलंदाजीच्या बळावर या स्पर्धेचा चॅम्पियन बनवला. ते शेख सरदारना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. यानंतर जास्त वेळ न घेता वैयक्तिक पारितोषिकामधला सर्वात मोठा पुरस्कार, ज्याला पूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, इव्हन ते बॅट्समन असो, बॉलर असो, फिल्डर असो, या स्पर्धेतला सर्वात मोठा खेळाडू, या स्पर्धेतलं उभरतं नाव म्हणजे आपल्या पोलीस खात्यातील मुंजाजी चौरे
या प्रकारची ट्रॉफी आहे. आपण पाहतोय जर पारितोषिकाच्या ट्रॉफ्याकडे पाहिले गेलं तर 1 नंबरची ट्रॉफी, 2 नंबरची ट्रॉफी आणि त्यानंतर ही 3 नंबरची ट्रॉफी आहे, ते म्हणजे मुंजाजी चौरे. एकदा आवाज, एकदा मुंजाजी चौरेसाठी टाळ्या उजवून द्या, मनातून टाळ्या उजवून द्या. काय फलंदाजी आणि काय गोलंदाजी आणि काय कॅप्टनशिप आपल्याला मुंजाजी चौरेकडून पाहायला मिळाली. मुंजाजी चौरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. मुंजाजी चौरे सर अजिंक्य 11 संघाचे कर्णधार देखील होते आणि सेमी फायनल पर्यंत संघाला त्यांनी नेलं होतं. साहजिकच आहे, दुसरा खुशी स्ट्रायकर्स पोलीस खात्यातील संघ होता, त्यांच्यासोबत हारले गेलेत. परंतु ज्या प्रकारे सामना झाला, ज्या प्रकारे स्पर्धा झाली आहे सर, प्रथमतः आपल्या मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्काराबद्दल काय सांगशाल आणि आयोजनाबद्दल काय सांगशाल सर? सर आपण रोज याच गोष्टीवर बोललो की जी कमिटीनं आतापर्यंत जे आयोजन केले ते माझ्या बघण्यामध्ये पहिल्यांदा आहे. आणि गेल्या वर्षी जेव्हा आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा खेळायला आलो होतो त्यावेळेस जवळपास 4 सामन्यामध्ये मी 3 वेळेस 0वर आऊट होतो आणि फक्त 4 रन माझ्या खात्यामध्ये होते 4 सामन्यामध्ये. तर यावेळेस चांगल्या प्रॅक्टिसमध्ये आणि स्वतःला वेळ देऊन संघासाठी प्रयत्न करून संघाला सुद्धा सेमीफायनलपर्यंत आणलं. आणि अटीतटीच्या सामन्यामध्ये आम्ही थोडक्यात कालचा मॅच हारलो, नाहीतर आज आम्ही पण फायनलचा दावेदार असले असतो. ठीक आहे सर. नक्कीच धन्यवाद. अभिनंदन सर. मी या सामन्याचे अंपायर आहेत का? अजिंक्य आणि आपलं सूरज गायकवाड सर. मी स्कोरर अमर भांडवलकराला विनंती करतो की स्टेजवर यायचं आहे. अतिशय सर जितकी मेहनत आम्ही कमिटीने घेतलेली आहे ते ऑफिशियल्स जे आहेत त्यांनी सुद्धा तितकीच मेहनत, कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, स्कोरर असतील, हेल्पर आमची मुलं असतील, त्या सर्वांनी सर खूप मेहनत घेतल्यामुळंच हे टुर्नामेंट यशस्वीरित्या पार या सत्कार करावा एवढी विनंती करतो सर. सूरज गायकवाड सर ऑफिशियल सोलापूरहून आलेत. घ्या रे, शाल घ्या, शाल इथं 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 इथं. अजिंक्य लाटकर एक नांदेडमध्ये उभरत अंपायर असलेले MCA साठी क्वालिफाय झाले. बुके द्या बुके. त्यांनी सुद्धा टुर्नामेंटसाठी खूप मेहनत घेतली. स्कोरर अमर भांडवलकर याला सुद्धा विनंती करतो की त्याने वर यायचं आहे. स्कोरिंग एक उत्कृष्ट फलंदाज तर तो स्वतः आहेच, विकेट किपर बॅट्समन, आणि सोबतच सँडी पॉन्टिंग यांनी याचे आपल्या भारदार आवाजातून कॉमेंट्री करून सर्वांची मन जिंकणारा सँडी पॉन्टिंग. तरी त्याचा सत्कार करावा असं मी सरांना म्हणतो. टेनिस क्रिकेट ज्यांनी आपली टुर्नामेंट लाखो लोकांपर्यंत पोहोचवली, प्रशांत पवार लवकरात लवकर स्टेजवर यायचं पळत. प्रशांत पवार किंवा त्यांच्या कमिटीतील कोणी एखादी सदस्य लवकर येत, फास्ट पळत ये फास्ट. मी आदरणीय SP साहेबांना विनंती करतो की ही जी लाखो लोकांपर्यंत टुर्नामेंट पोहोचलेली आहे, एक नॅशनल लेवलला ISPL म्हणून टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन होतं, ज्यांच्यात सचिन तेंडुलकरची सुद्धा टीम, त्या ISPLचं सुद्धा प्रेक्षेपण टेनिस क्रिकेट करतं. यांचे जवळपास 25 लाख फॉलोअर्स आहेत सर. त्या कमिटीचे सदस्य आहेत. इकडं समोर बघा, समोर कॅमेऱ्याकडे. स्वतःवर. आता गेस करा कोण राहिला असेल.
मी आमचे राठोड बंधू सर अतिशय पाणी पाजण्यापासून चहा पाजण्यापर्यंत बिचारे दोन लहान लहान आम्ही मदतीसाठी ठेवलो होतो. दोघेही बंधू ऑफिशियल या क्रिकेटर आहेत, गरीब मुलं आहेत सर. त्यांनी सुद्धा ते ही दिशाल दे अजून एक दे. अतिशय मेहनत घेऊन बिचाऱ्यांनी लहान असले तरी त्यांचं काम खूप महान केलेलं आहे. तरी त्यांचं मी आभार मानतो कमिटीतर्फे. आता गेस करा कोण राहिला असेल आपल्या सर्वांच्या मते. सचिन भाऊ बुलंद आवाज मराठवाड्याची तेच तर्रार कॉमेंटरीतून मराठी कॉमेंटरीतून सर्वांची मन जिंकणारे सचिन जाधव पाटील यांचं सुद्धा मी कमिटीतर्फे साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करून त्यांना मानचिन्ह देऊन सन्मान चिन्ह पण देण्यात यावं. देऊन त्यांचं कमिटीतर्फे स्वागत करावं. आपल्या सचिन प्रीमियर लीग सीझन 2 च्या एक मिनिट सचिन सर, या बद्दल आपल्याला काय वाटतं? स्वतः हजारो लोकांची मुलाखत घेतलेला सूत्रसंचालन केलेला व्यक्ती त्याला स्वतःलाच कसं तरी म्हणजे चांगलं प्राऊड फील होतंय. तर मी यशस्वी बॉईज हॉस्टेल तर्फे आपल्या एम्प्लॉईज प्रीमियर सीझन 2 ला सेकंड प्राइज देणारे श्री सोपान थळंगे सर यांना ट्रॉफी देणे व पोलीस संघ जरी म्हणलं तर काही हरकत नाही. 14 मधून 10 पोलीसवाले, 3 API, 1 PI, 2 PSI, कॉन्स्टेबल सगळं डिपार्टमेंट घेऊन खेळले. नाही तर मी आपल्या कॅप्टन विनंती करतो की 2 मिनिटं स्टेजवर हा यावं. अच्छा मनोगत घेता बोलावं लागेल ना. या मध्ये सर या. ट्रॉफी घेतल्यावर बोल द्या. पहिलं बोलून मग त्यांना देऊन टाकू. तुमच्या मनावर चला हा घ्या. प्रथम आयोजकांचे अभिनंदन. खूप चांगली स्पर्धा झाली. आमचा संघ चांगला खेळा. महत्त्वाच्या वेळेला रनआउट जास्त झाले त्यामुळे थोडा स्कोअर कमी झाला. आणि सरदार सरांची बॅटिंग आपल्यातून होती. त्यांनी कुठल्याही प्रकारचा चान्स नाही दिला आम्हाला, बढिया. त्यामुळे आम्ही हरलो. धन्यवाद. सरदार सर मागच्या वेळेस सुद्धा मालिकावीर तसेच बेस्ट बॅट्समन होते आणि यावर्षी सुद्धा बेस्ट बॅट्समन स्वतः आहेत आणि 2 नंबरला आहेत. मुंजाजी चौरे यांनी त्यांना संधी दिली नाही यावेळेस. चला यावेळेस मी खुशी टाकर संघाला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. आदरणीय SP साहेब गुरे साहेब यांच्या हस्ते मध्ये सर आणि पूर्णी टीम यांना विनंती करतो की आपण समोर यायचंय. मध्ये सर आणि पूर्णी टीम मी मान्यवर गुरु सरांना विनंती करतो की जी रनर अपची ती इथं प्रदान करावी पूर्ण टीमला. पहिल्यांदा कॅप्टनला ती ट्रॉफी दिली जाईल. आमच्या आदरणीय उपस्थिती लावलेले गुरु सर यांच्यातर्फे श्री मध्ये त्यांच्या सर्व संघाला या संघातील नक्कीच सर ते एक मन आहे ना, म्हणतात एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं बनता. क्रिकेट आहे, क्रिकेट नाण्याच्या 2 बाजू असतात, चालत राहत. आणि हा जो संघ आहे तो जवळपास चॅम्पियन म्हणायला हरकत नाही. खुशी स्ट्रायकर्स नागोराव जाधव सर, नामदेवराव मध्ये सर आणि त्यांची पूर्ण टीम कॉंग्रॅच्युलेशन. संघ आपण फायनल पर्यंत मजल मारलात. वेल प्लेड. आणि तुम्ही डिझर्व देखील करत होता की या स्पर्धेचं फायनल खेळण्यासाठी आणि ते फायनलचा सामना देखील तुम्ही खेळला गेलात. संघाचे कर्णधार मध्ये सर, व्हाईस कॅप्टन नागोराव जाधव आणि संघाचे प्रशिक्षक मिताली क्रिकेट अकॅडमी कुमार कृष्णरे पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आपण पाहतोय हा संघ तब्बल फायनल पर्यंत मजल मारला आणि जवळपास फायनल देखील जिंकलं होतं. टाळ्या नक्कीच होत जाऊ द्या अपोजिशन टीम सुद्धा. यानंतर वेळ न लावता आपण जाऊया द मोस्ट वेटेड ट्रॉफी. त्या अगोदर
ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला शेख सरदार सरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचे. आणि तसेच ते स्वतः विनिंग टीमचे कॅप्टन आहेत, तरी त्यांनी विनिंग टीम बद्दल आणि स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल दोन्ही एकत्रित मनोगत व्यक्त केलं. सर्वप्रथम दोन्ही संघ जिंकले, तिथे खूप चांगलं खेळले. विशेष करून सरची कॅप्टन्सी वगैरे आणि सरचं पण खूप चांगली बॅटिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग झाली. आणि भोसले सर खूप चांगली गोलंदाजी आहे तुमची, तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये राहा, खूप चांगली बॉलिंग आहे तुमची. मला ह्या सीझनमध्ये एक बॉलरने जे आहे तर थोडं इम्प्रेसिव्ह केले ते तुम्ही, त्यामध्ये खूप चांगली बॉलिंग तुमची आली त्यामध्ये. तसेच मी ह्या एम्प्लॉय प्रीमियर लीगबद्दल हे बोलू इच्छितो की आपले मुंडे सर, आपले सोपान सर आणि सर्व कमिटी मेंबर्स यांनी खूप मेहनत केली ह्यासाठी. त्याबद्दल त्यांचे सर्व एम्प्लॉईजतर्फे, सर्व संघातर्फे जे आहे तर त्यांचे खूप खूप अभिनंदन. बॉयज, त्याबद्दल सर्वांनी क्लॅप करावे. आणि या एम्प्लॉय प्रीमियर लीगसाठी ज्यांनी जे आहे तर फ्रँचायझी स्पॉन्सरशिप दिली त्यांच्याबद्दलही क्लॅप करावं. खूप महत्त्वाचा सहभाग आहे त्यांचा त्याबद्दल. आणि खरंच डॅनी सरची आणि सरची खूप, सोपान सरची खूप मेहनत आहे ह्याबद्दल. ठीक आहे. आणि आणखी एक ह्या स्टेजवरून मी बोलू इच्छितो की आपला एक कर्मचारी खेळताना इथं एक इंज्युअर्ड झाला होता, खूप गंभीर दुखापत झाली होती. मी कमिटीला ह्या प्राईजमधून एक बोलू इच्छितो की आम्ही सर्व एक प्रस्ताव संघासमोर ठेवला की ह्या प्राईजमधून जे आहे तर 5,000 जे आहेत आम्ही त्या प्लेअरला देण्याचं आम्ही डिसाईड केलेलं आहे. युवा शक्ती फक्त मॅचेस जिंकत नाही तर दिल भी जीतते है. सरदार सर टीम को विजयी टीम बनाते हैं. सरदार सर, नक्कीच याद दिला आप. ज्या प्रकारचे सामने झालेत, नक्कीच तुमचं देखील जे बोलणं होतं ते सुद्धा एक खूप महत्वाचं होतं. जाऊया, वेळ न लावता या स्पर्धेतील मोस्ट अवेटेड अवॉर्ड, या स्पर्धेतील चॅम्पियन संघ मी विनंती करतो, न्यू युवा शक्ती, देअर कॅप्टन ऑन त्यांची सर्व टीम. काय खेळ भावा. हॅलो हॅलो चेक. एक टायगर. एक बोलू इच्छितो मी ह्या मंचावरून की मी सोपान सरला एक शब्द दिला होता की हॅलो, जिंकल्यानंतर तुमच्या हस्ते आम्ही स्टेजवरती जाऊन आणि सोबत आपण जे आहे तर ट्रॉफी ग्रहण करू. वा सर, सोपान सर जॉईन करा. सोपान सर, विनंती असेल तुम्ही सुद्धा जॉईन करा, कारण शेख सरदार सरांचं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा जॉईन व्हायचंय. बिबट्या आहे की बिबट्या आहे. चला एकदा टाळ्या वाजवू द्या चॅम्पियन टीम साठी. एम्प्लॉईज प्रीमियर लीग या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. शेख सरदार, संतोष स्वामी सर आणि त्यांची पूर्ण टीम. इथे संतोष स्वामी सरांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ज्या प्रकारची मेहनत, एक संघ एकजूट करण्यामध्ये शेख सरदार आणि संतोष स्वामी सर यांचा मोलाचा वाटा होता. आणि त्या मोलाच्या वाट्याने या संघाला इथे चॅम्पियन बनवले गेले. न्यू युवा शक्ती चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच ज्या प्रकारे त्यांनी मॅच जिंकलाय त्याच प्रकारे सर्वांचे मन देखील जिंकले गेलेत. DM दाणेदार सर या स्पर्धेमध्ये एक चोटील झाले होते, त्यांच्यासाठी आपल्या पारितोषिकामधील तब्बल 5,000 रुपये पारितोषिक देण्याचं प्रदान केले. नक्कीच त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. वेल प्लेड सर. चॅम्पियन संघ. सर्व एम्प्लॉईज प्रीमियर लीग 2026 साठी मदत करणाऱ्या सर्व स्पॉन्सरचे मी आभार मानतो. व आमचे
आधारस्तंभ माननीय गलदर साहेब, थोडं तिकडं सर, धनराज सर थोडं कॅमेऱ्यासमोर यायचं. आमचे आधारस्तंभ श्री माननीय गलदर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आमचे मित्र सचिन शिवलाड, डॉक्टर हंबर्डे सर, तसेच माझे मित्र सोपान थळंगे सर, तसेच या एम्प्लॉईज प्रीमियर लीग साठी स्पॉन्सरशिप देणारे नंदू पाटील, शुभम लोहार, साईड ली सेंटर, मुंडे ब्रदर्स, गिरी केमिस्ट्री क्लासेस, तसेच RCC क्लासेस, गोदावरी मिक्स मास्टर्स, तसेच बाकी सर्व आभार मानतो व या ठिकाणी साहेबांच्या विनंतीला मान देऊन बक्षीस वितरणासाठी हजर राहिले त्याबद्दल मी कमिटी तर्फे व सर्व क्रिकेट प्रेमी तर्फे आभार मानतो व सरांचे या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे. अशाच एम्प्लॉईज प्रीमियर लीग सीझन 3 सुद्धा आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी लवकर घेऊन येऊ असा शब्द देतो. आजचा कार्यक्रम संपला हे जाहीर करतो. थँक्यू.